छत्रपती संभाजीनगर एक असं शहर जिथे 8 दिवसाआड पाणी पुरवठा होतो। शहराचा बराचसा भाग अद्यापही टँकरवर अवलंबून आहे आणि त्यातूनच पाणी मिळतं। पाणी योजनेचं कामही सुरू आहे। लवकरच शहराला त्यातूनही पाणी मिळेल। मात्र या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ऐन पावसाळ्यामध्ये जवळपास 88 टँकरच्या 400 फेऱ्या या शहरामध्ये होत आहेत। मात्र हे टँकर सुरक्षित आहेत का याचं उत्तर नाही असं आहे, कारण या टँकर्सना कुठलीही नियमावली नाहीये, ना नंबर प्लेट आहे, ना वाहनांचं फिटनेस आहे, अनेकांकडे तर लायसन्स सुद्धा नाहीये। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। संभाजीनगरात धोकादायक टँकरचा सुळसुळाट। महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांवर अनफिट टँकर्स, ना नंबर प्लेट, ना चालकांना चालवण्याची पद्धत। या अनफिट टँकर्सवर कारवाई होणार कधी? छत्रपती संभाजीनगर शहरातील पाण्याची योजना अजून पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे ऐन पावसाळ्यात शहराच्या बऱ्याचशा भागाला अजूनही टँकरनं पाणी मिळतंय। टँकरच्या माध्यमातून पाणी मिळतं हे चांगलंच आहे, मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावर चालणारे हे टँकर योग्य आहेत का, नागरिकांना सुविधा देण्यासाठी सुसज्ज आहेत का, तर याचं उत्तर नाही असंच येतं। छत्रपती संभाजीनगरात महापालिकेच्या माध्यमातून 88 टँकर चालतात आणि 400 फेऱ्यांच्या माध्यमातून ते सगळीकडे पाणी पुरवतात। झी 24 तासने या टँकरची पाहणी केली तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या। महत्त्वाचं म्हणजे अनेक टँकरला साध्या नंबर प्लेटही दिसत नाही। ही वाहनं विना नंबर प्लेटने चालतात, म्हणजे कुठला अपघात झाला तर कुणाला पकडावा हा प्रश्न आहे। यातून धक्कादायक माहिती म्हणजे 88 पैकी जवळपास 55 टँकर हे आरटीओच्या दृष्टीने अनफिट आहेत। याबाबतची माहिती महापालिकेला असल्याचं समजतंय, मात्र यावर कुणीही कारवाई करत नाहीये। त्यात काही दिवसांपूर्वी भाजपचे नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या अंगावर एका टँकर चालकानं टँकर घालण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली आणि टँकरच्या एकूण या लॉबीबाबत संशयही व्यक्त केला। तर मी आयुक्त साहेबांना सुद्धा याच्यामध्ये विनंती केलेली आहे की एक कुठली यंत्रणा तुमची प्रशासनाची आहे की जी याच्यावर लक्ष ठेवते, कुठलीही यंत्रणा याच्यावरती लक्ष ठेवण्याकरता आज उपलब्ध नाही आहे। एक दुसरी गोष्ट, आरटीओ डिपार्टमेंटने सुद्धा ही टँकर जे आहेत हे पाण्याची जी वाहतूक करतात, शहरामधनं फिरतात, त्यांची फिटनेस सर्टिफिकेट आहेत का, यांच्या कितीतरी टँकरवर तुम्ही जर बघितलं असाल तर याच्या कितीतरी टँकरवरती नंबर सुद्धा नाही आहे, फिटनेस नाही आहे, आरटीओचे जे नियम आहेत ते सुद्धा फॉलो केले जात नाही आहेत। धक्कादायक म्हणजे हे सगळे टँकर चालवणारे राजकारणीच आहेत। भाजपचे नगरसेवक, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि एमआयएमचे नगरसेवक या सगळ्यांचे टँकर महापालिकेत चालतात। या टँकर्स पोटी महापालिका महिन्याला 1.5 कोटी रुपयांचा खर्च करते, त्यामुळे सगळं चालबेल असल्याचं चित्र समोर आलंय। महत्त्वाचं म्हणजे महापालिकेच्या अखत्यारीत जेवढे टँकर चालतात त्या सगळ्यांसाठी एक SOP आहे, मात्र वॉटर टँकर्सना रान मोकळं आहे। जेव्हा टँकरच्या एकूण गोंधळाबाबत आम्ही महापालिका आयुक्तांना विचारणा केली तेव्हा त्यांनाही धक्का बसला। त्यांनी या प्रकरणी तत्काळ चौकशी करण्याचं आश्वासन देत इतर गाड्यांप्रमाणे टँकर्सनाही SOP लागू करण्याची ग्वाही दिली आहे। टँकरबाबत आपण जी काही तक्रार सांगितली त्याची मी शहानिशा करेन आणि त्यामध्ये SOPचं पालन होत नसेल तर योग्य ती ॲक्शन घेतली जाईल, SOPचं पालन केलं जाईल। आणि यासोबतच टँकरसाठी आपण ऑनलाईन सिस्टीमसुद्धा आता सुरू केलेली आहे, म्हणजे टँकरसाठीची जी मागणी आहे आणि जो सप्लाय आहे तो ऑनलाईन सिस्टीमवरती ट्रॅक होतो, त्याची नोंद होते। त्याच्यासोबत यामागे स्पीड लिमिट लावण्याचाही आम्ही विचार करू आणि SOPचं पालन होईल याची दक्षता घेऊ। या सगळ्यावर महापौरांनी देखील चिंता व्यक्त केली आहे। याबाबत प्रशासनाला जाब विचारू आणि या सगळ्यांवर कारवाई करू असं महापौर सांगतायत। तर स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष यांनी या सगळ्यावर 2 दिवसात कारवाईचं आश्वासन दिलंय। तर या संदर्भात मी आयुक्तांना बोलणार आहे की या एकदाच यांचं फिटनेस चेक करा या टँकरवाल्यांचं, आणि तुम्ही जर असं म्हणत असताल की ते नंबर प्लेटच नाही त्याला, तर तो प्रकार गंभीर आहे। मी तो तपासून घेऊन आयुक्तांना सांगेल की त्यांनी नंबर प्लेट वगैरे लावल्या पाहिजेत, जो काय फिटनेस आरटीओचा असतो तो फिटनेस घेतला पाहिजे। रस्त्यावर सोडलेलं नाही आहे, कॉन्टॅक्ट बेसवर घेतलेले आपण ते काही टँकर जे चुकीची पद्धतीने करत असेल तर त्यांना 2 दिवसात माहिती घेऊन कडक कारवाई करू। आणि जे बेशिस्त करतात, त्याची नंबर प्लेट नाही, पासिंग नाही आहे, ते इलिगल असतील त्यांना आज 2 दिवसात आम्ही सगळं बंद करू। छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकर ही नागरिकांची सोय आहे, ते असायलाही हवं, यामध्ये कोणतंही दुमत नाही। त्यांना महापालिका योग्य पैसेही देते, मात्र त्यांना काम करण्याची पद्धतही असायला हवी। रस्त्यावर बेलगाम टँकर हाकणं कुठल्याही नियमात बसत नाही।
कुणाच्याही अंगावर गाडी टाकणं हे दुर्दैवी आहे. नेमकं हेच सांगण्याचा झी 24 तासचा प्रयत्न आहे. शासकीय सेवा देताना शासकीय नियम पाळणंही तितकंच गरजेचं आहे आणि या टँकर चालकांना, कंत्राटदारांना सुद्धा याची जाणीव असायला हवी. महापालिकेने या अनफिट टँकरवर कारवाई केली नाही. आता आरटीओ तरी डोळ्यांवरचं झाकण काढून या सगळ्यावर कारवाई करेल का, हाच मोठा प्रश्न आहे. विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर.